दंडवतः श्रीचक्रेश कृपादृष्ट्या दृष्टं निर्णयाव्ययं परिशास्त्रप्रमाणेन संक्षिपात् कथयामि तम् अल्पाक्षरम् असन्निग्धं सार्वत विश्वतोमुखम् अस्तुभम् अनवन्द्यं च सूत्रं सूत्रविदो विदु सूत्रं सूत्रविदो विदु। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। मानवा तत्वज्ञान यामध्ये आपण पाहणार आहोत नामस्मरणाचे महत्त्व। तर परमेश्वर अवतार या जीवाला प्रत्येक वेळी सांगत असतात की नामस्मरणाचे महत्त्व सांगतात। नामस्मरणचे महत्त्व काय आहे हे सांगत असताना ते सांगतात की मानसिक सेपणे म्हणजे मन एकाग्र करायचे असेल, कारण मन हे चंचल आहे आणि त्या चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी परमेश्वराचे स्मरण करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून मन एकाग्र होत असेल तर त्यासाठी काय उपाय करावा किंवा मानसिक क्षेपणे म्हणजे मनाला समाधान व्हावे असं मानसिक क्षेपणे म्हणजे मनाला जे कष्टदायक आहे की मनाला एकाग्र करून आपल्याला ते शांत करता येईल असा काही उपाय, त्यासाठी ते मानसिक क्षेपणे ते कोणते आहे आणि ते कैशी परिक्षेपावे, कोणत्या प्रकाराने ते क्षेपण करावं, ते मानसिक क्षेपणाला मनाला शांत करावं। तर त्या ठिकाणी स्वामी सांगत असताना सांगतात की परमेश्वर आता म्हणतात हे देखिले तैसे आठविजे। म्हणजे तुम्हाला जर कधी मन शांत करायचे असेल, मनाला एकाग्र करायचे असेल तर त्याच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे परमेश्वराला जे पाहिलं तसं आठवण करणे। आणि त्या ठिकाणी हे जे वचन सांगतायत या वचनाच्या प्रकरण संबंधसुद्धा गीतेवर सुद्धा आलेला आहे आणि गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म विभाग योगामध्ये ते सांगतायत 8व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकमध्ये की तस्मात् सर्वेषु कालेषु मामन स्मरणद्युध्यच्च मया अर्पित मनोर्बुद्धिर मामे वैश्यस्य संशयम। की तू सर्व प्रकारे माझे स्मरण कर आणि माझे स्मरण करण्याने तुझे जे काही कर्तव्य कर्म आहे, क्षत्रिय कर्म आहे ते सुद्धा तू स्मरण करत राहा आणि माझ्या तुझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये माझाच रिगावा असून मी म्हणतो ते तू कर। जर तू माझे स्मरण करता करता असं करत राहशील तर तू सर्वात विजयी होशील, याच काही संशय नाही असं सुद्धा या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात। म्हणून मनाला जे काही पोकळीकता आहे, मन जे काही चंचल आहे त्याला एकाग्र करण्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास जो केला जातो तो सुद्धा स्मरणामध्ये असतं, म्हणजे वस्तुस्मरण ते एक स्मरण आहे परमेश्वराचं। म्हणून मनाला एकाग्र करण्यासाठी नामस्मरण हे फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे। म्हणून नामस्मरणाचे महत्त्व सांगत असताना तिकडं परमेश्वर अवतारसुद्धा सांगतात हे देखील तैसे आठविजे, की या ठिकाणी भक्तजनांना स्वामी सांगतायत की आम्हाला जसं पाहिले तसं तुम्ही आठवण करा। मग परमेश्वर अवतार मनुष्य वेशामध्ये अवतार धारण करतात आणि अवतार धारण केल्यानंतर जे त्यांच्याजवळ भक्तजन असतात त्यांनी त्या परमेश्वर अवताराला पाहिलेलं असतं आणि म्हणून परमेश्वर अवतार ज्यावेळेस आपल्याला सोडून जातात त्यावेळेस असन्निधान धर्म, सन्निधान आणि सन्निधान, सन्निधान म्हणजे परमेश्वराच्या अवताराच्या समोर असणे आणि असन्निधान म्हणजे परमेश्वर अवतार गेल्यानंतर असन्निधान झाले असे पुरुष आणि केवळ असन्निधान असे 3 प्रकारचं सन्निधान आहे। तर त्यामध्ये जे सन्निधानी असतात त्या सन्निधानी असलेल्या पुरुषांनी या परमेश्वर अवताराला मनुष्य वेशामध्ये, मायावेशामध्ये, मायापूरधारी यामध्ये त्यांनी पाहिलेलं असतं आणि म्हणून ते काही त्यांनी रूप पाहिलेलं असतं। म्हणून परमेश्वर सांगतात की आम्ही गेल्यानंतर हे देखिले तैसे आठविजे, म्हणजे आम्हाला जसं तुम्ही पाहिलेलं आहे तसं तुम्ही आठवण करा। तर अशा ठिकाणी हे जे काही सांगितलेलं आहे स्वामींनी, हे बेलापूरला असताना स्वामींनी उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस उत्तर प्रयाण करायचं होतं उत्तर दिशेला, त्यावेळेस स्वामी इथं भक्तजनांना निरूपण करताना सांगतात की आम्ही गेल्यानंतर तुम्ही असं चिंतन करा। सन्निधान
व सन्निधानातून असन्निधान आले त्यांना परमेश्वर म्हणतात की हे देखिले तैसे आठविजे, आम्हाला पाहिजे तसं आठवण करा. परंतु जे केवळ असन्निधानी आहेत की ज्यांना परमेश्वराची मूर्तही पाहिलेलं नाही, परमेश्वराचं मायावेश मनुष्यवेश काय असेल ते पाहिलेलं नाही, ते केवळ असन्निधानामध्ये, मग त्यांनी ते कसं काय करावं म्हणाले परमेश्वराचं, असं कसं काय आठवण करावं, त्यांचं स्मरण कसं करावं, त्यासाठी सांगत असताना सांगतात की त्यांनी श्रुतमूर्ती म्हणजे परमेश्वराशी आठवायची. म्हणजे श्रुतमूर्ती म्हणजे काय, ज्यांनी मूर्ती पाहिलेली आहे ते पाहिल्यानंतर ते त्यांचं वर्णन करतात आणि ते वर्णन केल्यानंतर जे त्यांच्या असन्निधानामध्ये आलेले आहेत, ज्यांनी पाहिलेलंच नाही केवळ असन्निधानामध्ये, त्यांना ते श्रुत होतं म्हणजे सांगतात ते. आणि जी ऐकलेली परमेश्वराची मूर्ती ती आपण आठवीजे, म्हणून हे सुद्धा ते आठवण करणं परमेश्वराचं हे सुद्धा एक स्मरण आहे, म्हणून आठवीजे. मग म्हणून ते सांगतात की देखिले ते काय देखिले, मग आता परमेश्वर सांगतात हे देखिले ते आठवीजे, आहे का नाही. तर मग या ठिकाणी देखिले म्हणजे काय, देखिले म्हणजे मूर्तीची मूर्ती देखिले म्हणजे जो सन्निधानी पुरुष म्हणजे परमेश्वराच्या समोर आहे त्यांनी मूर्ती पाहिलेली आहे. मग ती मूर्ती कशी पाहिलेली आहे, संपूर्ण आपाद मस्तक म्हणजे श्री चरणाची या ठाऊनी मुकुटापर्यंत संपूर्ण मूर्ती त्यांनी पाहिलेली असते, म्हणून ती मूर्ती. आणि जे असन्निधानामध्ये आलेले आहेत त्यांनाही ती मूर्तीचं वर्णन आठवता येतं. आणि त्यानंतर जे केवळ असन्निधानामध्ये, मग त्यांनी तर ती मूर्ती ज्यांनी पाहिलेली त्यांच्याकडून त्यांना श्रवण होतं, ते ऐकलं जातं किंवा ते लिहून ठेवतात. एक प्रकारे ती भावना, ती श्रुत आणि ती आठवण, ते आपण त्यांनी जशी लिहिलेलं आहे तसं आपण आठवण करावी आणि त्या परमेश्वराचं मूर्तीचं स्मरण आपण करायला पाहिजे, आहे का नाही. मग त्या मूर्तीचं स्मरण कुठून कुठपर्यंत आठवायचं आहे, काय काय आठवायचं आहे त्या मूर्ती आठवताना, परमेश्वराचं स्मरण करताना. आपण जेव्हा नामस्मरण करतो त्या नामस्मरणामध्ये आपण जेव्हा सांगितलेलं पहिलं इथं सांगतात की हे देखिले तैसे आठवीजे. आता काय काय तर आपादमस्तक मूर्ती आठवायची. त्या मूर्तीच्या ठिकाणाहून जे श्रीचरणाच्या अंगठ्यापासून मस्तकापर्यंत ज्या ज्या काही लीळा आलेल्या आहेत त्या संबंधी, त्या लीळांच्या संबंधाने तशी मूर्ती आठवण करायला पाहिजे. सुंदर चांपे गौरा अशी मूर्ती, आहे का नाही. आणखी श्रीचरणाची ठाऊन मूर्तीची ठाऊनी वस्त्रे म्हणजे त्या मूर्तीने काय काय वस्त्र परिधान केलेले आहेत त्या परमेश्वर अवताराने, ते वर्णन जसं आलेलं आहे तसं आपण आठवण करायला पाहिजे. वस्त्रे म्हणजे पाटाऊ सुताऊ, आहे का नाही. तर जे काही वस्त्र असतात, तल्लम वस्त्र वगैरे जे स्वामींनी घातलेले आहेत ते वस्त्र, एक सुडाकटी प्रति एक श्रीमुकुटी, असे जे वस्त्र आहे ते सुद्धा आठवायला पाहिजे. अलंकार म्हणजे जे तिन्ही पूजा अवसराच्या वेळेस किंवा महापूजा अवसरा वेळेस जसं भक्तजन स्वामींच्या ठिकाणी जे जे काही अलंकार, म्हणजे कसं पुष्पांचे अलंकार, श्रीमुकुटी मुकुटमाळ, श्रीकर्णी जडंबुके, श्रीगडा गडदंडा, फुलांच्या माळा, आहे का नाही. आणि हातापायांमध्ये बाहुभूषणी आणि श्रीकरी पुष्पांच्या स्तबक म्हणजे हातामध्ये पुष्पांच्या स्तबक ते बाईसा देत होती. हे सर्व जे काही आहे हे अलंकार हे सुद्धा ते आठवले गेलेले पाहिजेच, आहे का नाही. त्यानंतर परिवार म्हणजे भक्तजन जे स्वामींजवळ होते, स्वामींजवळ जो परिवार होता त्याच्यामध्ये काही अनुसरलेले होते, काही बोधवंत होते, काही दर्शनीय होते. तर त्यांच्यामध्ये जो परिवार होता तो सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे. जसं बाईसा, भट्टोबास, हे जे काही भक्तजन आहे, नाथोबा आहेत, मार्तंड आहेत, हे सर्व परिवार स्वामींजवळ होते. त्या ज्या भक्तांजवळ त्यांनी जशी लीळा केलेली, जे काही एखाद्या स्थानाची आपण आठवण केली, त्या ठिकाणी जो परिवार आहे तिथं स्वामी बसलेले आहे, स्वामींची मूर्त आहे. आणि त्या ठिकाणी जे काही समोरचे भक्तजन आहेत त्यांना काय काय दिलं, काय काय केले, कोणत्या लीळा केल्या, चेष्टा केल्या, हे सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे. त्यानंतर आणखी काय आठवण करायला सांगितली, स्थाने म्हणजे ज्या ठिकाणी बसले, जे जागा आहे त्या जागेची सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे नामस्मरणामध्ये. तर ते स्थाने कोणते, डोमेग्राम आहे, जसं सिन्नर आहे, बीड आहे, करंजखेड आहे, जालना आहे, नेवासा आहे, पांचाळेश्वर, वेरूळ आहे, इत्यादी अनेक प्रकारचेच ठिकाणं आहेत, हे सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे. हे सर्व जे काही आहे हे मूर्ती स्मरणामध्ये येत असतं. आणि म्हणून जसं परमेश्वराला ज्या ज्या ठिकाणी ते बसलेले आहेत ती जागा, जी मूर्ती बसलेली आहे ती 32 लक्षणी मूर्त
चांपेगौर सुंदर अशी मूर्ती, गुणधर्मयुक्त अशी ती मूर्तीसुद्धा आपण स्मरणाला आठवायला पाहिजे. त्या ठिकाणी स्थान आठवणं, त्यांचा परिवार तो सुद्धा आठवणं. तर अशा प्रकारे ही मूर्ती आठवणं, त्या मूर्तीने जे जे काही अलंकार घातले असतील ते अलंकार आठवणं, त्या ठिकाणी जे कपडे घातले असतील ते आठवणं, हे सर्व आपण एक आठवण करायला पाहिजे. म्हणजे असन्निधानी पुरुषाने हे सुद्धा आठवण, मूर्तीचं स्मरणसुद्धा करणे आठवणं पाहिजे. मूर्तीचं स्मरण म्हणजेच आपलं एक प्रकारचं एक नामस्मरण आहे. आणि नामस्मरण, मूर्तीचं स्मरण जर आपण अवयुक्त जर आठवलं तर त्याच्याने मन आपलं एकाग्र होतं, नाही का नाही. मग याचे स्मरण करावे काय? अंतरतरी अवघ्या शक्तियुक्त, म्हणजे अंतःकरणामध्ये जेव्हा आपण डोळे बंद करतो त्यावेळेस मूर्ती आठवतो आणि त्या मूर्तीतला मधला जो काही गाभा आहे मूर्तीमध्ये तो शक्तियुक्त परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये परमेश्वरामध्ये अनंत शक्ती आहेत, आहे का नाही, अनंत शक्तियुक्त आहे. म्हणून महावाक्यामध्ये जी शक्ती सांगितली आहे, गुण आणि धर्मयुक्त अशा शक्ती सांगितली आहेत, ते सुद्धा आपण आठवण करायला पाहिजे. मग तह्याही परता लाभ, मग त्याच्याहीपेक्षा अनेक अजून लाभ आहे की तो आठवला गेला. तो म्हणजे निर्वचन, म्हणजेच ते फक्त केवळ परमेश्वर अव्यक्त स्वरूपात कसे आहेत याचं वर्णन जे निर्वचन प्रकरणामध्ये केले ते सुद्धा आपण आठवायला पाहिजे. तर सन्निधान स्थित पुरुषाला आपल्याला ही व्यवस्था समजली. जो सन्निधानामध्ये जो स्वामींच्या जवळ आहे, स्वामींचं त्याने सर्व पाहिलेलं आहे, ईश्वराचा तो भक्त आहे आणि ते भक्त असल्यामुळे ते स्वामींचे पाहू शकतात, त्या मूर्तीमध्ये शक्ती काय असेल नसेल ते सर्व पाहू शकतात. ते सन्निधान पुरुषाची व्यवस्था आपल्याला समजते. परंतु असन्निधान जो पुरुष आहे, ज्याने परमेश्वराला पाहिलेलं नाही असे, किंवा सन्निधानातून असन्निधानाला तोही पाहू शकतो, पण केवळ असन्निधान ज्यांनी पाहिलेलं नाही, मग त्यांनी कसे आठवावे त्या स्वामींचं? साधी करणी मूर्ती संयोगीय पदार्थ, म्हणजे ज्या परमेश्वराच्या योगाने जे पदार्थ आलेले आहेत ते पदार्थसुद्धा आठवण करायला, म्हणजे त्यांची भावना आपल्याला आठवायला पाहिजे, मूर्तीची भावना आपण आठवायला पाहिजे. आणि त्यांची जशी मूर्ती ती आपण ऐकतोय, त्यांचं वर्णन आहे ते सुद्धा आपण आठवायला पाहिजे. त्या मूर्तीच्या संयोगाने आलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ, म्हणजे जसं शास्त्राचा मठ पैठणला आहे, पाषाणाचा मठ आहे, ऐका नाही, गुंफा आहेत, छिन्नसळी गुंफा आहे, किंवा पात्र आहेत काष्टाचे. तर असे जे काही आहेत यांना स्पर्श आला आहे, आपण दृष्ट म्हणजे डोळ्याने पाहतोय की या ठिकाणी देवाचा स्पर्श झालेला आहे, या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पर्श केल्यामुळं यांची आठवण आपल्याला येते, हे दृष्टपर आपण आठवू शकतोय, आहे का नाही. परंतु जो काही श्रीमूर्ती आणि त्यांचा परिवार आहे ते आपण आठवू शकत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? तो श्रीमूर्ती आणि परिवार ते श्रुतची, म्हणजे ते आठवणच करावं लागेल. म्हणजे जे काही आचार्यगण आहेत त्यांनी जे काही त्यांच्या आचार्य, म्हणजे जे मुख्य आचार्य आहेत, भट्टोबास आहेत, त्यांनी जे परमेश्वराला पाहिलेलं आहे, त्यांनी जसं वर्णन केलं आहे तसं त्या आचार्यांनी सांगितलेल्या जे काही त्यांच्या खालचे आचार्य असतील त्यांना सांगितलेलं तशी परंपरेनुसार जी काही मूर्तीचं वर्णन आलेलं आहे ते जसं आठवण करत होते तसं ते आपल्याला सांगतात. आपणही तसंच मूर्तीचं आपण स्मरण केलेलं पाहिजे. आणि तो परिवार, स्थान, मूर्ती, हे सर्व अलंकार, त्यांचं कपडे वगैरे घातलेले ते सर्व आपण जसे तसे आठवण करायला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी मानसिक एकाग्रता जर आपली डळमळ होत असेल, मन चंचल होत असेल, तर त्याच्यासाठी स्मरण ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. मनाला एकाग्र करायचे असेल, मन शांत करायचे असेल तर स्मरण ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून स्वामी सांगत असताना सांगतात की नामस्मरण करावे, नामे अभिमानाती. नामस्मरणारे परमेश्वरला अभिमान येत असतो. म्हणून नामस्मरण केल्यानं मन एकाग्र होतं, मन शांत होतं. आणि नामस्मरण करत असताना पहिलेच नामस्मरणामध्ये आठवण ज्याने सन्निधान पुरुष आहेत त्यांनी मूर्तीची आठवण करायला लावलेली, नंतर नाव घ्यायला लावलेलं आहे. नाम, मूर्ती, लीळा आणि चेष्टा हे 4 भाग आहेत. तर यामध्ये मूर्तीचं वर्णन पहिले सुरुवातीला सांगितलं, कारण भट्टोबासांनी हा प्रश्न आणि महादाईसा होते यांनी तिथं प्रश्न स्वामींना विचारलेला आहे. आणि त्या विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांनी काय विचारला, कारण सन्निधानात असतानाच प्रश्न विचारला जातो. म्हणून स्वामींना स्वयं त्यांनी प्रश्न विचारला की जी तुम्ही गेल्यानंतर आम्ही तुमची आठवण कशाप्रकारे करावी. म्हणून स्वामींनी पहिले सांगत असताना सांगतात की हे देखील तैशी आठविजे. इथून सुरुवात झाली की नामस्मरण करत असताना काय काय आठवण करावी. म्हणून आठवण करताना मग असन्निधान, केवळ असन्निधान असे पुरुष इथं येत असतात. जशी आपली परंपरा आलेली, आत्तापर्यंत आपण परमेश्वराचं आपल्याला दर्शन झालेलं नाही. म्हणून आपण सुद्धा नामस्मरण कसं करावे, जे आचार्यगणांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यांनी परमेश्वराला पाहिलेलं त्यांचं वर्णन आलेलं आहे तसं आपण आठवण करायला सांगितलेलं आहे.
तर आठवण कशाला म्हणावी, आठवण कशी करायला पाहिजे ते आपण, आणि मन एकाग्र कशानं होतं तर स्मरण केल्यानं होतं. म्हणून स्मरणाला महत्त्व आहे. स्मरणामध्ये काय काय आठवलं गेलं पाहिजे ते मूर्ती स्मरण आपण पाहिलेलं. आता तर पुढचं जे काही पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्मरणाचे प्रकार कसे आहेत, कसं आठवलं गेलं पाहिजे. उपदेश घेतल्यानंतर आपल्या गुरुने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे स्मरण करावं, 5 नावं दिलेले आहेत, तर ते स्मरण करताना कोणत्या प्रकारे स्मरण करावं, त्याचे प्रकार किती आहेत, चतुर्प्रकारे स्मरण कसं करावं, मन शांत कशाने होईल, नामस्मरण केल्याने आपल्याला जे काही संकट असतात ते दूर कसे होतात, परमेश्वर सहाय्य कसं करतात, असे अनेक प्रकारचे नामाचे अभिमान आहे. आणि त्या नामस्मरण केल्याने मन एकाग्र होतं. म्हणून नामस्मरण केलं गेलं पाहिजे. आणि ते नामस्मरण करत असताना स्वामींनी जे काही नियम सांगितले ते आपण पुढे ऐकणार आहोत. म्हणून मूर्तीचे स्मरण करत असताना जी श्रुतमूर्ती ऐकलेली ती आठवण ती आहे, ती आठवण कशी कशी करावी याचं आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तर पुढं आपण नामस्मरणाचे महत्त्व आपण जाणणार आहोत प्रत्येक भागामध्ये. तरी आपण ते पुढच्या भागात घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.